24 वर्ष झाला आपण वाट बघत होतो. खऱ्या अर्थानं तो दिवस आज उगवलेला आहे. अजय सोनियाचा दिन अमृत मी पाहिला. दिवसच उगवलेला सोन्यासारखा दिवस आहे. वर्ण अमृताच्या धारा वाहत आहेत. असं चांगल्या दिवसाची व्याख्या ज्ञानेश्वर माऊलीने केलेली होती. माणसाला तहान लागली, आपण पाणी द्या बोलू शकतोय. पिकाला तहान लागली तर पीक सुकल्याला बघितल्यानंतर आपल्याला कळते या पिकाला पाणी पाहिजे. पण ज्या धरती मातेला तहान लागली तिचा आवाज कुणाला ऐकू येत नाही. आणि जोपर्यंत धरती मातेच्या मस्तकावर आपण पाणी टाकत नाही तोपर्यंत आपल्या पोटाला अन्न मिळत नाही. हजारो वर्षापासून जी गावं पाण्यापासून वंचित होती, कर्तृत्ववान माणसं असली तरी पाणी असल्यामुळे ज्यांना शेती करणं अतिशय कठीण झालेलं होतं, अशा 14 गावाला येत्या 2 वर्षात हिरवगार करणारी आजची योजना आदरणीय विखे पाटील साहेब आणि जयाभाऊ गोरे साहेब यांच्या हस्ते सुरू होत आहे. आपल्या तालुक्यातला सगळ्यात मोठा एक अभिमानाचा दिवस आहे. मी एवढंच तुम्हाला सांगतो आणि वेळ कमी आहे, मी जास्त बोलत नाही, की योजना फक्त आणि फक्त शहाजी पाटील एकट्यानं अजिबात केलेली नाही, माझ्याने होतही नव्हती. ही योजना मार्गी लावली ते आपले माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि आदरणीय जयाभाऊ गोरे. 7 बैठका या कॅबिनेटच्या या योजनेसाठी झाल्या. आदरणीय फडणवीस साहेबांच्या प्रत्येक बैठकीला हे 2 नेते या उजनीसाठी, ज्या उजनीत यांचं तालुक्यातलं एकही गाव नाही, अशा योजनेसाठी हे दोघं हजर राहिले. आज या व्यासपीठावर खासदार साहेबांनी फेटा घेतला नाही, हार घेतला नाही. जोपर्यंत निरा देवदरचं पाणी सांगोला तालुक्याला मिळत नाही तोपर्यंत मी फेटा घेणार नाही असा त्यांनी पण केलेला. आणि ज्या दिवशी निरा देवदरचं पाणी आपल्या निरा उजवा कालव्यात पडेल त्या दिवशी 12 ब्लॉक झालेला असेल. 12 महिने हा कॅनल चालू राहणारा, एक दिवस बंद नसणारा, एवढं या ठिकाणी तुम्हाला मी खात्रीनं सांगतो. या चळवळीमुळे स्वर्गीय हिंदूरावजी नाईक निंबाळकरांनी दुष्काळी खोऱ्यासाठी निर्माण केलेली जी चळवळ आहे, त्या चळवळीला खऱ्या अर्थाने यश निर्माण केलं ते जयकुमार गोरे साहेब आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर ह्या 2 नेत्यांनी. फक्त त्यांचाच तालुका नाही, मान तालुक्याचा विषय असो, फलटण तालुक्याचा विषय असो, आटपाडीचा विषय असो, खानापूरचा विषय असो, सांगोल्याचा विषय असो, जत तालुक्याचा विषय असो, प्रत्येक दुष्काळी तालुक्यासाठी या 2 नेत्यांनी पाण्यासाठी त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या समोर आपला शब्द कामाला आणला. आणि त्यामुळं आता दुष्काळी खोरं हे सुकाळी होणार आहे. जास्त बोलत नाही साहेब, एवढंच सांगतो तुम्हाला की कालच्या खासदारकीच्या निवडणुकीला, माझ्या काल अगोदरच्या आमदारकीला निवडणुकीला रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आपल्याला वचन दिलं होतं की या पुढची निवडणूक पाणी प्रश्नावर होणार नाही म्हणून. आठवतंय का तुम्हाला? बरोबर मी बोलतोय? आणि मी तुम्हाला आमदारकीत 5 वर्षापूर्वी सांगितलं होतं की तालुक्यातले एक गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही. आणि आज माझे नेते असलेल्या विखे पाटील साहेबांना मी या ठिकाणी अभिमानानं सांगेन की सांगोला तालुक्यातल्या सर्व गावांना कोणत्या नाही कोणत्या योजनेचं शेतीला पाणी मिळालं. 100% दुष्काळी असलेला तालुका आज 100% सुकाळी तालुका होणार आहे, बागायत तालुका होणार आहे. एकही गाव तालुक्यात दाखवायला असं राहणार नाही की ज्या गावाला पाणी नाही. प्रत्येक गावाला पाणी मिळणार आहे. नदी 12 महिने वाहत राहणार आहे. कोरडा नदी वाहत राहणार आहे, मान नदी वाहत राहणार आहे, कासाळ ओढा 12 महिने वाहत राहणार आहे. ह्या सगळ्या सुव्यवस्था केलेल्या आहेत. आणि या पुढचा दिवस
हा सांगोला तालुका महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतीला पाणी असलेला तालुका म्हणून या तालुक्याची व्याख्या होईल एवढाच तुम्हाला शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.